आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। द्वितीय अध्याय श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दिगंबराय नमः। गुरु सर्वज्ञ तत्ववेत्ता झाला शिष्यासी बोलता। बाप्पा म्हणोनी संबोधिता। ऐक कथा विस्तारे। उग्र तप करिता अत्रि सेवेसी अनसुया महासती। सकळ साहे सेवा करी ते ईश्वरी पावली। तेणे ईश्वर भजन झाली सिद्धी तिये कारण। देवती घे निर्मिले जेण महिमान आपुले। सृष्टी करते तिघे जण केले आपणा पासून। ऐसे सामर्थ्य गहन ते कथन अवधारी। ऐका दत्ताचा महिमा प्रगट करिता परमात्मा। कथा अमृता अनुपमा सत्य धर्मा अवधारा। अत्रि वना गेला सता मागे आश्रमी असे वनिता। धर्म पाळी पतिव्रता निज भरता आराधी। आणि दत्त महात्म्याच्या या दुसऱ्या अध्यायामध्ये श्री गुरुवर्य आपल्या शिष्याला त्याच्या शंकेच्या निरसनार्थ अनसूयेचा महिमा सांगतायत। शिष्याचा प्रश्न असा होता की अत्रि ऋषींची योग्यता, अत्रि ऋषींची क्षमता, अत्रि ऋषींची पात्रता, त्यांची तपश्चर्या यामुळे त्रिदेव प्रसन्न झाले आणि वर देण्यास उत्सुक झाले। परंतु गुरुजी मला हे सांगा की अनसूयेचं हे ते काय मोठं महिमान आहे, काय महात्म्य आहे, काय थोरवी आहे, काय पात्रता आहे की ज्या योगे अनसूयेच्या पोटी दत्तात्रेयांनी जन्म घेतला। नव्हे नव्हे रज तम आणि सत्व या लय योगानीच प्रत्यक्ष जन्म घेतला। अशी अनसूयेची महत्तम अशी अवस्था थोरवी ती कोणती? आणि गुरुजी आपल्या शिष्याला सांगतायत, गुरु सर्वज्ञ तत्ववेत्ता झाला शिष्याशी बोलता। बाप्पा म्हणून संबोधिता ऐक कथा विस्तारे। बाळा, हे शिष्योत्तमा, त्याला असं उद्देशून म्हणाले गुरुजी आणि म्हणतात की ही कथा मी तुला विस्ताराने सांगेन, ती आता तू ऐक।
तप करिता अत्री सेवेसी अनसुया महासती. ज्या समयी अत्री मुनी हे उग्र तप करीत होते, दीर्घकाल प्रखर तपश्चर्या करीत होते, त्या कालावधीमध्ये त्यांच्या सेवेमध्ये अनसुया महासती ही त्यांची पत्नी अहोरात्र अत्री ऋषींची सेवा करत होती. बरं, सेवा करीत होती इतकाच शब्द दासोपंतांनी वापरलेला नाही. दासोपंत असं म्हणतात, उग्र तप करिता अत्री सेवेसी अनसुया महासती सकळ साहे सेवा करी ते ईश्वरी पावली. सोसणं, सहन करणं हा बाईचा स्वभावतः नैसर्गिक गुण असलाच पाहिजे, हेही या ठिकाणी सुचवणे. आपला पती सेवेमध्ये, आपला पती तपश्चर्येमध्ये रत असताना, तो संपूर्णपणे निमग्न असताना त्याला जे जे लागेल घरामध्ये आणि त्याचबरोबर त्याच्या सेवेत जे जे काम पडेल, जे जे त्याला लागेल ते ते देण्यासाठी, सेवा करण्यासाठी तत्पर असलेली आणि त्याच बरोबरीनं जर त्यापासून काही त्रास उद्भवला, काही सोसावं लागलं, काही श्रम करावे लागले, अन्यथा इतरही काही अंगानी त्रास झाला तर तोही ती सोशित होती, हेही या ठिकाणी दासोपंतांनी सूचकपणे नमूद केलेले. सकळ साहे, सर्वार्थानं सर्वांगानं जे जे म्हणून तिला भोगावं लागलं, जो त्रास सहन करावा लागला ते सारं तिनं सहन केलं आणि सेवाही करीत होती आणि ते ईश्वरी पावली. आणि त्याच योगानं या तिच्या गुणामुळं, या तिच्या कर्मामुळं प्रत्यक्ष ईश्वरावस्थेला ती प्राप्त झालेली होती. तेणे ईश्वर भजन झाली सिद्धी ते कारण. देव तिघे निर्मिले जेण महिमान आपुले. आणि अशाच प्रत्यक्ष पतीला परमेश्वर मानल्याने त्याच ईश्वराचं भजन तिनं केलं. अखंड अहोरात्र पती परमेश्वराचं भजन ती करीत होती आणि तीच सिद्धी किंवा हेच भजन तिच्या सिद्धीला कारण झालं. तिला काय सिद्धी प्राप्त झाली तर देव तिघे निर्मिले जेण महिमान आपुले. अशी महती, असं महात्म्य, अशी थोरवी तिला प्राप्त झाली की जेणेकरून तीनही देव तिच्या उदरामध्ये स्थित होऊन जन्माला कारणीभूत व्हावे, अशा प्रकारची स्थिती आणि पुण्य म्हणा, ईश्वर अवस्था म्हणा, तिला प्राप्त झाली. ऐसे सामर्थ्य गहन ते कथन अवधारी. आणि तू जे विचारतो आहेस अशा प्रकारचं सामर्थ्य, अशा प्रकारची क्षमता, अशी पात्रता तिच्यामध्ये जी निर्माण झाली त्याची कथा मी तुला सांगतो, ती तू ऐक. ऐका दत्ताचा महिमा प्रकट करिता परमात्मा, कथा अमृत अनुपमा, सत्य धर्मा अवधारा. सत्य धर्माच्या मार्गावर चालणारी ही अनसुया प्रत्यक्ष परमेश्वरालाच जिथे नमावं लागलं, उदरामध्ये जन्म घ्यावासा वाटला, इतकी थोरवी, इतकं पुण्यकर्म, इतकं सात्विकपण, सत्य धर्म ती जिच्या ठाई होतं, अशी अनुसयेची ही अमृत कथा जी अनुपम्य आहे, जो दत्ताचा महिमा
अनसूयेमुळे आम्हास प्राप्त झाला, अशा अनसूयेची कथा मी तुला सांगतो, ती तू ऐक. आणि गुरुजींनी कथा सांगायला सुरुवात केली. अत्री वना गेला असता, मागे आश्रमी असे वनिता, धर्म पाळी पतिव्रता, निज भरता आराधी. तपश्चर्येसाठी अत्री वनामध्ये गेलेले असताना ऋषी वनामध्ये तपश्चर्येमध्ये निमग्न आहेत आणि आपल्या आश्रमामध्ये अत्री ऋषींची वनिता म्हणजे अनसूया ही आपला पतिव्रता धर्मपाळीत पती सेवेमध्ये रत होऊन त्याची कामाची, त्याला लागणाऱ्या सर्व साहित्याची, पतिराज घरी आल्यानंतर काय लागेल काय नाही या सगळ्या गोष्टींची सिद्धता करण्यामध्ये अत्यंत व्यग्र असलेली ही पतिव्रता आपला धर्मपाळीत निज भरता आराधी. आश्रमामध्ये असताना स्वतःचा आपला पती हाच परमेश्वर, हेच जिचं आराध्य आहे, जिचं दैवत आहे, जिचा परमेश्वर आहे, अशी अत्री ऋषींची वनिता अनसूया ही आश्रमामध्ये होती. आणि अशा वेळेला काय झालं, दासोपंत पुढे सांगतात. तेथे ब्रह्म्याचा कुमरू, नारदू पावला सत्वरू, देखता होनी वर्णाचारू, अति निर्भरू आनंदे. ते तव ब्रह्मात्म सेवन, शुद्ध ईश्वर भजन, श्रेष्ठतिही देवाहुन, असाधारण दोहांचे. या आश्रमामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा पुत्र नारद हा पावला प्राप्त झाला आला. नारद मुनी अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आलेत आणि त्यांनी पाहिलंय. काय बघितलं? देखता होऊनी वर्णाचारू, अति निर्भरू आनंदे. आपला जो वर्ण आहे त्या वर्णाप्रमाणे आचरण. आता वर्ण हा वेगळ्या अर्थाने इथे वापरलेला शब्द आहे. सेवा भाव, सेवा करणारी ती दासी हा तिचा वर्ण आहे अनसूयेचा. आणि दास्य भावानं आपल्या पतीची सेवा करण्यामध्ये अतिशय निमग्न असलेली, गुंतून गेलेली, गुंग झालेली अनसूया आश्रमामध्ये ते काम करते, तिचं नित्य कर्म करते आहे. हे नारद मुनींनी बघितलं आणि अति निर्भरू आनंदे, अत्यंत आनंद प्रफुल्लित त्यांचं मन झालं. निर्भरू आनंदे असं म्हटले त्यांनी की विश्वासानं, म्हणजे मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला की काय ही पतिव्रता आहे, केवढं भाग्य आहे अत्री मुनींचं की अशा प्रकारची पत्नी अत्री ऋषींना मिळाली, जी संपूर्ण ईश्वर तत्व जाणून परमेश्वर आपल्या पतीमध्ये पाहते आणि ही सेवा करते. ब्रह्मात्म सेवन, हे तव ब्रह्मात्म सेवन, शुद्ध ईश्वर भजन, श्रेष्ठ तिन्ही देवाहुन, असाधारण दोघांचे. आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की केवढं हे ब्रह्मात्म सेवन आहे. आत्मसेवन, अहंकार विसरून ब्रह्माची जाणीव ठेवून आराध्याची पूजा करणं, सदैव आराध्यात रत राहणं, अशा प्रकारची ही जी सेवा आहे, ही सेवा ही अनसूया करते. आणि मनोमन त्यांना वाटलं खरोखर हे खरं ब्रह्मात्म सेवन आहे, हे खरं शुद्ध ईश्वर भजन आहे. आणि खरं म्हणजे हे तिन्ही देवींहूनही श्रेष्ठ आहे. आणि या दोघांचं जे वर्तन आहे, अत्री मुनींचं वर्तन आहे, अनसूया मातेचं जे वर्तन आहे, ते खरोखर असाधारण आहे, अपूर्व आहे, अलौकिक आहे. हे नारद मुनी बघतायत, त्यांच्या मनामध्ये हा विचार येतोय. आणि मग तो हरुषे समन्वितू,
नारदू चालिला त्वरितू, गातू आनंदे नाचतू, विचारितू मानसी. मनामध्ये विचार चाललेला आहे, हर्षानी आनंदानी मनामध्ये अगदी कारंजे उठतायत. हरुषे समान्वितू, नारदू चालिला त्वरितू, गातू आनंदे नाचतू, विचारितू मानसी. नारद मुनींचं जे व्यक्तिचित्र आहे ते व्यक्तिचित्र अगदी 2-3 शब्दांमध्ये दासोपंतांनी व्यक्त केले. दासोपंत त्यांना ब्रह्माचा कुमारू तर म्हणालेच, पण पुढे असं म्हणतायत, गातू आनंदे नाचतू, विचारितू मानसी. अखंड कीर्तन भजन करणारे नारद मुनी गातू आनंदे नाचतू आणि अहर्निशी ईश्वराच्या भजनामध्ये रममाण असलेले हे नारद मुनी, पण त्यांनाही अनसूयेच्या या कर्मस्वरूपी ईश्वर भजनाची भूल पडली. त्यांना सुद्धा या ईश्वर भजनाने अत्यानंद झाला आणि त्यांच्या मनामध्ये विचार सुरू झाला. आता काय विचार आहे बघा, मोठ्या सुंदर शब्दामध्ये दासोपंत पुढे म्हणतात, नारद मुनींच्या मनामध्ये विचार चालू आहे. बहुत काळ गेले विफळ, नाही कळहा काही मूळ, जिणे आजीचे सुफळ, हे ढवाळी फळिता. आणि त्यांच्या मनामध्ये जसं चित्र अनेक आख्यानांच्या मध्ये नारद मुनींचं उभं केलंय, त्यालाच अनुसरून दासोपंतांनीही त्याला पुष्टी जोडली. नारद मुनींच्या मनामध्ये विचार सुरू झाला, बराच काळ होऊन गेलाय, कुणाला कलागत लावली नाही, कुणामध्ये कलह उत्पन्न झाला नाही, कुणामध्ये भांडण लावलं गेलं नाही, कळ लावली गेली नाही. आणि ही कळ लावण्यासाठी काही निमित्त मूळ कारणच मिळालं नाही. मनामध्ये हा त्यांचा विचार चालू आहे आणि ज्या कारणाने कुचेष्टा करावी, गंमत करावी, फजिती करावी, छळनोक्ती करावी, असं मूळच आपल्याला सापडलं नाही. अशा फार दिवस झाले गंमतच केली नाही. अर्थात गंमत या अर्थानेच आहे हे सगळं. म्हणजे नारदांच्या मनामध्ये स्वभावामध्ये कपटी भाव होता असं मात्र मुळीच नाही. आणि म्हणून दासोपंत मोठ्या युक्तीनं हे सांगतात की बहुत काळ गेले विफळ, नाही कळहा काही मूळ. बराच काळ निघून गेलाय, आपण कोणामध्ये कलहच लावला नाही, ही गंमतच पाहिली नाही. आणि ज्याचं जे फळ आहे ते फळ काय आहे, तर ते फळ आहे ढवाळी. ढवाळी म्हणजे कुचेष्टा, गंमत. अशी गंमतच आपण अशात कुणाशी केली नाही. ऐसे चिंतोनी मानसी, स्वर्ग पावना परीसी, नाही शंका भय त्यासी, बुद्धी ऐसी आदरिली. मनामध्ये असा विचार त्यांच्या चक्रावतोय, फिरतोय, गिरट्या घेतोय आणि मनामध्ये ही कल्पना घेऊन हा विचार घोळवत घोळवत नारद मुनी स्वर्गामध्ये आलेले. नारद मुनींच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये पुन्हा आणखी एक पुष्टी दासोपंत पुढे जोडतात, नाही शंका भय त्यासी. अतिशय निर्वैर अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व कोणाच्याही घरी जाताना कुणाच्याही मनामध्ये त्यांच्याविषयी शंका, भय, कपट निर्माण होऊच नये अशा प्रकारचं नारद मुनींचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून नारद मुनी ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका येणार नाही,
त्यांना भय वाटणार नाही. आणि अशा प्रकारची बुद्धी किंवा अशा प्रकारची भावना सर्व देवी देवतांच्या मनामध्ये नारद मुनींनी तयार केलेली होती. हे आदराचं स्थान नारद मुनीच्या बाबतीत सर्व देवी देवतांच्या मनामध्ये स्थित झालेलं होतं. ब्राह्मी वैष्णवी पार्वती नारदू जाऊनी तिये प्रती बोलता झाला छळनोक्ती ते वंदिती अवधारा. ब्राह्मी वैष्णवी आणि पार्वती या तिघींच्या समक्ष नारद जाऊन उभे ठाकलेत. नारायण नारायण असा गजर केलेला आहे. आणि या तिघींनीही या तिघी जणी एका ठिकाणी गप्पांमध्ये रंगलेल्या असताना नारद मुनींचं आगमन झालं आणि या तिघींनी नारद मुनींना वंदन केलं. ते वंदिती अवधारा. आणि त्यांना आत यायची विनंती केली, त्यांचं स्वागत केलं. मुनिवर, आपणास आमचा नमस्कार असो, आपण यावं, आत यावं, अशा प्रकारची विनंती केली. आणि ब्राह्मी वैष्णवी आणि पार्वती या तिघींनीही नारद मुनींचं मोठ्या आनंदानं स्वागत केलं. बोलता झाला छळनोक्ती. आणि स्वागत केल्याबरोबर नारद मुनींच्या मनामध्ये जी काही चाळवाचाळव चाललेली होती, जे कल्पनेचं चक्र फिरत होतं, आणि त्या योगे नारद मुनी चेष्टा करावी म्हणून, गंमत करावी म्हणून आणि या तिघींची थोडीशी छेड काढावी चांगल्या अर्थानं म्हणून नारदू म्हणे ऐका तुम्ही मृत्यूस्थाना गेलो आम्ही भ्रमता ऋषीची या आश्रमी ते स्वधर्मी सारिखे तथापि एक अपूर्वता अत्रि ऋषीची ती वनिता महासती पतिव्रता मानी भरता ईश्वरू पाप या पासाव गुणत्रये झाले विश्व मायामये की हे परब्रह्म ज्ञेये कारण कार्ये अपार ब्रह्मा विष्णु महेश्वर हे ये याचे आधार स्थिती उद्भवा लय व्यापार आणि सादर करीती. नारद मुनींचं स्वागत ब्रह्मदेवाची पत्नी, साक्षात भगवान विष्णूंची पत्नी आणि महादेवांची पत्नी ब्राह्मी, वैष्णवी आणि पार्वती या तिघींनीही स्वागत केलं. आणि नारदांच्या मनामध्ये जी छळनोक्ती होती त्या छळनोक्तीला अनुसरून नारदांनी या तिघींनाही बोलायला सुरुवात केली. ऐका तुम्ही मृत्यूस्थाना गेलो आम्ही. तीन देवींना नमस्कार केला आणि नारद म्हणतायत, हे देवींनो, मी मृत्यूस्थानाहून परत येतोय. मी तिथे गेलो होतो आणि तिथे ऋषींच्या आश्रमामध्ये फिरत असताना भ्रमता ऋषींची या आश्रमी ते स्वधर्मी सारिखे. माझा तो धर्मच आहे, मी सगळीकडे
सतत भ्रमण करत असतो आणि त्या स्वधर्माप्रमाणे मी सगळीकडे फिरत होतो, या आश्रमांच्या मधून फिरत होतो. सगळीकडच्या आश्रमांमध्ये वातावरण जवळजवळ सारखंच होतं, परंतु तथापि एक अपूर्वता. आणि मला एका आश्रमामध्ये अपूर्व अशा प्रकारचं दृश्य दिसलं आणि मी ते बघून चकित झालो, स्तंभित झालो. काय चित्र होतं? नारद मुनी सांगतायत, अत्रि ऋषींची वनिता, महासती पतिव्रता, मानी भरता ईश्वरू. आणि मी या सगळ्या आश्रमांच्या मधून भ्रमण करत असता मला एका ठिकाणी अपूर्व अशा प्रकारचा प्रसंग चित्र असं दिसलं. ते वातावरण वेगळं होतं. आणि हे काय वातावरण होतं, हा नेमका प्रसंग काय होता, ते कोण होतं, हे सांगताना मोठं सुंदर वर्णन दासोपंतांनी नारद मुनींच्या तोंडी घातले. एका आश्रमामध्ये अत्रि ऋषींची वनिता, महासती पतिव्रता आपल्या ईश्वराला म्हणजेच आपल्या पतीला अखंड स्मरते आहे. जिनं आपल्या पतीला प्रत्यक्ष ईश्वर मानलंय अशी अनसूया, महासती अनसूया. आणि या अनसूयेचं ते ईश्वर भजन, पती तिचा आराध्य असलेला हा जो ईश्वर आहे, त्या ईश्वराचं भजन ती करते आहे. आणि ज्या योगे या पासाव गुणत्रये झाले विश्व मायामये, की हे परब्रह्म ज्ञेये कारण कार्ये अपार. आणि या तिच्या ईश्वर भजनानं, या तिच्या अपार सतीत्वानं, या तिच्या पती परमेश्वराच्या अखंड भक्तीनं अवघ विश्व तिचा दास होत आहे. म्हणजे काय? सगळे ग्रह तारे, देवी देवता आणि अक्षरशः पशु पक्षी, सगळे सजीव चराचर तिचे दास झाले. परमब्रह्माचं ज्ञान म्हणजे नेमकं काय, असा विचार करताना जिच्यापासून तीनही गुणांचा जन्म होतो आहे, तिची ईश्वरोपासना, तिची पती उपासना, हे खरं परब्रह्माचं ज्ञान आहे, ब्रह्माचं ज्ञान आहे. खरं तर अवतारांची अनेक कारणं आहेत ईश्वराच्या. ईश्वराची कार्य सुद्धा अपरंपार आहेत. पण तरी सुद्धा अवघ विश्व जिच्या पुढे नतमस्तक होत, देवही जिच्या पुढे नतमस्तक होतात, जिचं सतीत्व अतिशय थोर आहे, अशा त्या अनसूयेचं ते सतीत्व मी पाहिलं आणि मी चकित झालो. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे येयाचे आधार, स्थिती उद्भय लय व्यापार आणि सादर करीते. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय हा संपूर्ण व्यापार करणारे तिन्ही देव जिचा आदर करतायत, या तिन्ही देवांचा आधार प्रत्यक्ष अनसूया माता होते. ही जी सती अनसूया आहे, तिचं ते थोर सतीत्व मी पाहिलं, ती अपूर्वता पाहिली आणि मी चकित झालो. ही अपूर्वता नारद मुनी या तिन्ही देवींना वर्णन करतायत. ही अपूर्वता वर्णन करताना आणखी पुढे ते काय सांगतायत, या तीन देव जे सृष्टीचे नियंता असं म्हणतात, या तीन देवांची नियंता म्हणून अनसूया माता कशी थोर आहे, जिच्या उदरातून प्रत्यक्ष स्थिती, लय आणि उत्पत्ती या तिन्हींचं लयस्थान जन्म घेत आहे. प्रत्यक्ष दत्तात्रेय भगवानाचं हे रूप
अनसुया मातेच्या पोटामध्ये वाढणार आहे. तिच्या पोटी ते जन्म घेणार आहे. त्याचं कारण असं आहे की तिची ब्रह्मसेवा, तिची पतिनिष्ठा, तिची ब्रह्मसेवा, तिची ईश्वरनिष्ठा हीच पतिसेवा आणि पती परमेश्वर मानून केलेलं तिची ब्रह्मसेवा हेच खरं म्हणजे सृष्टीचं गूढ ब्रह्म ज्ञान आहे. नारद मुनी मोठ्या कौशल्यानं या तिघींनाही खरं म्हणजे छळनोक्तीच्या कारणाने अनसूयेची थोरवी सांगतायत. छळनोक्ती खरं म्हणजे मुळात हे कारण नाहीये. अनसूयेची थोरवीच इतकी श्रेष्ठ आहे, तिचं महात्म्य, तिची पतिसेवा, तिची महासतित्व इतकं उच्च दर्जाचं आहे की ते सिद्ध करण्यासाठी नारद मुनींनी नव्हे प्रत्यक्ष परमेश्वरांनी ही केलेली योजना आहे. नारद मुनी आता आश्रमात आलेत. आश्रमात आल्यानंतर हे सगळं बघून आता स्वर्गात आलेत आणि स्वर्गामध्ये वैष्णवी, ब्राह्मी आणि पार्वतीला ते सती महासती अनसूयेचं हे वर्णन करतायत. ते पुढे आणखी काय सांगतायत आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. आज इथेच थांबते. अनसूयेचं वर्णन दासोपंत नारद मुनींच्या तोंडून कसं करून घेतात हे बघण्याची गंमत मोठी खरोखर काय म्हणता येईल, नाट्यात्मक आहे, कथात्मक आहे आणि रसात्मक आहे. आज इथेच थांबूया. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त.